देहभर हलका बोला अन उषाशी चांदणे. देहभर हलका बोला अन उषाशी चांदणे. बोलले आहे कधी माझे तुझ्याशी चांदणे. वा वा वा. अत्तराशी उत्तराशी चंदनाशी चांदणे. अत्तराशी उत्तराशी चंदनाशी चांदणे. तू इथे नसतेस तेव्हा तूच होसी चांदणे. वा 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 क्या बात. तेव्हा या ओळीतून तुम्हाला एव्हाना कळलंच असेल आजच्या कार्यक्रमाचा नूर नेमका काय आहे ते. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित चंद्र आहे साक्षीला या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या सगळ्यांसाठी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय, तर पावसाळ्यानंतरची पहिली पौर्णिमा, केशर बदामाचं दूध, रात्रीचं जागरण आणि खेळ. पण ही कोजागिरी पौर्णिमा कवींना कशी दिसते, या कोजागिरीचा चंद्र कवींना किती आणि कसा भावतो, आणि तो शब्दांमधून कागदावर आणि कागदावरून आपल्या काळजात कसा उतरतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठीच आजचा हा खास कार्यक्रम चंद्र आहे साक्षीला. आजच्या कार्यक्रमात कवितेची मेजवानी आणि सावनी रवींद्रच्या गोड गळ्याची साथ आपल्याला लाभणार आहे. सुरुवातीला सगळ्यांची ओळख करून देते. कविवर्य इकडे सगळे जमलेले आहेत. आपल्यासोबत ही काव्य मैफल सजवण्यासाठी आलेले आहेत कवी मकरंद सावंत, त्यासोबतच सुनीता रामचंद्र, त्यांच्या बाजूला आहेत जितेंद्र लाड आणि शशिकांत कोळी, आणि माझी सहकारी आणि जी स्वतः उत्तम कवयित्री आहे यामिनी दळवी. हे सगळे तुमच्या समोर आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या कविता सादर करणार आहेत. सुरुवातीला मकरंदकडे यायचंय, कारण का मला मगाशी यामिनीने सांगितलं होतं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय, याबद्दलच्या कविता तू सादर करशीलच, त्याबद्दलचे काही भन्नाट किस्से आणि कोजागिरी पौर्णिमेचा नेमका अर्थ तुझ्याकडे आहे. आपल्याकडे आधी कोजागिरी पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा ह्याच्यावरती फार मोठा क्वेश्चन मार्क. हो, काही लोक म्हणतात कोजागरी पौर्णिमा, काही म्हणतात कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी हे थोडं रत्नागिरीच्या जवळ जाणारं प्रकरण आहे, त्यामुळे ते कोजागिरी नाहीये, ते कोजागरी पौर्णिमा म्हणूनच आहे. आणि कोजागरीचा खरा अर्थ की कोण जागर, कोण जागृत आहे आणि त्या जागृतांना आनंद देण्यासाठी आलेली म्हणून पौर्णिमा. हा साधा सोपा अर्थ आहे. काही जण त्याचं कोजागिरी वगैरे करतात. आपल्याकडे अजून एक दुसरा आता मिसकन्सेप्शन असं झालेलं आहे, फार म्हणजे शहर जवळ आल्या कारणाने करवा चौथ आणि कोजागिरी त्याला एकत्र करण्याची, ह्यात पण काही वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे लोक कन्फ्युज होतात. पण त्यात चांदण्या आपल्या चाळणीतून चंद्र बघायचा असतो, इथे दुधात चंद्र बघायचा असतो. हा बेसिक फरक आहे या दोघांमधला. त्यामुळे ही कोजागरी पौर्णिमा कवितांच्या सानिध्यात, प्रेमाच्या सानिध्यात, मजेच्या सानिध्यात घालवलेली गप्पा गोष्टींची माहिती. तेव्हा मकरंद, तुला चंद्र नेमका कसा दिसतो? तुझ्या कवितेतून आम्हाला तो चंद्र बघायचा. कवितेतून चंद्र मांडत असताना तो नेहमी तिच्यासाठीच असतो. तर तिच्यासाठीची एक ऑब्विसली तर तिच्यासाठीची एक कविता की जिथे ती निघाली तिच्या सोबतीला जुन्या अत्तराचे असे चांदणे. वा वा वा. जिथे ती निघाली तिच्या सोबतीला जुन्या अत्तराचे असे चांदणे. विजा मांडल्या पावलांच्या सभोवती, विजा मांडल्या पावलांच्या सभोवती तिच्या सावलीला दिसे चांदणे. क्या बात आहे. वा 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 वा. मुठीतून सुटतो तिच्या पावसाळा, वा वा वा. मुठीतून सुटतो तिच्या पावसाळा. शहारा शहारे अशी ती उभी. मुठीतून सुटतो तिच्या पावसाळा. शहारा शहारे अशी ती उभी. मधाला चवीचे दिले दान सारे. क्या बात आहे. वा वा. मधाला चवीचे दिले दान सारे. उषाला तिच्या छान असे चांदणे. वा 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 वा. तिच्या पैंजणांना खळी घुंगराची. हो हो हो. वा वा. खळी म्हणल्यावरती येते ना. तिच्या पैंजणांना खळी घुंगराची. तिच्या कुंडलांना विजेचा तुरा. क्या बात आहे. तिच्या चंद्रकोरीवरी जीव जातो. तिला पाहता आरसे चांदणे. वा 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 वा. जपावे म्हणावे तरी ओंजळीला तिचा सावळा सावळा श्वास येतो. जपावे म्हणावे तरी ओंजळीला तिचा सावळा सावळा श्वास येतो. गुलाबी गुलाबी नखांवर तिच्या मग निळे सावळेचे ठसे चांदणे. कुशीला तिचे भास होतात तेव्हा नभावर तिच्या अक्षरांची छबी. कुशीला तिचे भास होतात तेव्हा नभावर तिच्या अक्षरांची छबी. नभावर तिच्या अक्षरांच्या छबीला कुशीला कडेला असे चांदणे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. म्हणजे ती, म्हणजे आम्ही तिघी जणी अशा स्वतःला शोधत होतो. खूप
खूप सुंदर, खूपच सुंदर. एक सांगायचं तर मकरंद पेशाने इंजिनियर आहे, तर त्या सगळ्या गोष्टी करत असताना तो कविता आणि हे सगळं खूप उत्कृष्ट लिहितो. कविता असतील, गझल असतील, शेरो शायरी असतील, गालिब आणि मंटो हे त्याच्या खूप जवळचं नाव आहे. अरे वा. तर असा मकरंद आणि इंजिनियर म्हटलं म्हणजे बोरिंग पर्सन, टेक्निक आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेला, मात्र तू पूर्ण वेगळाच आहेस, पूर्ण वेगळा. आणि तुझी ती तर अप्रतिम आहे. अप्रतिम. त्या म्हणालीस तरी चालेल, त्याच्यात त्या फार अप्रतिम आहेत आणि त्या प्रत्येकीचं वर्णन तुला या प्रत्येक शेरामध्ये दिसत जाईल. असं पण मला तुम्हाला विचारायचंय की प्रत्येकाला चंद्रात ती दिसते, खास करून पुरुष कवीला. एखादी बाई कविता करते, त्याच्यात ती स्वतः असते की त्या चंद्रात तिला तो दिसतो? तुमच्या कवितेत चंद्र कसा? माझ्या कवितेत तसा फारसा चंद्र येत नाही. म्हणजे जे पुरुष आपल्याकडे बघतो ज्या नजरेने, ज्या चंद्राच्या ते सुखावणारं आहे आणि ते अनुभवते मी. म्हणजे आता जसं यांनी सांगितलं की कळीचं वर्णन आहे, तर ते अनुभवण्याची मला खूप छान मजा येते. आणि गझलांमधून किंवा ह्याच्यातून आम्ही ते असं घेत असतो. अशी एखादी गझल 4 ओळी आमच्यासाठी. एक गझल घेते, म्हणजे तिच्यासाठीच आहे ती गझल खरं तर. म्हणजे खरं तर चंद्र म्हटलं म्हणजे ती ही यायला तिच्यासाठीच चंद्र, तिच्यासाठीच चांदणं. आणि मुळात कवी घडण्यासाठी म्हणजे कवी जी लिहायला सुरुवात करतो तीच तिच्या वर्णनांनी लिहायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे त्याला साथ असते ती चंद्राची आणि पहिला जो दिसतो ते त्याला चंद्रच दिसतो. त्याच्यामुळे तर इर्शाद मी डोळ्यांपासून सुरुवात करते की केवढी जादू तिच्या डोळ्यात आहे, केवढी जादू तिच्या डोळ्यात आहे, वादळाची ही खरी सुरुवात आहे. वा वा वा. आणि जसं चंद्र खेचला जातो नाही का, तसं ते आहे की चुंबकागत खेचला जातो कसा मी, वा वा वा. चुंबकागत खेचला जातो कसा मी, भुलविणारा एवढा निष्णात आहे. चुंबकागत खेचला जातो कसा मी, भुलविणारा एवढा निष्णात आहे. आणि लागली गोडी तुझी कविते मलाही, म्हणजे मकरंद कधीतरी हे म्हणाला असावा की लागली गोडी तुझी कविते मलाही, एक मुलगी छानशी वर्गात आहे. गोड शेर होता. तू जेव्हा कविता लिहायला सुरुवात केली असेल तेव्हाचा शेर. बाण आपले मारायचे दुसऱ्याला. तर चंद्र म्हटला की ती येते, ती म्हटला की चंद्र येतो, प्रणय येतो, प्रेम येतं, ओढ येते. सावनी रवींद्र या देखील आपल्यासोबत आहेत, उत्कृष्ट गायिका आहे, त्यांचा गोड गळा आपल्याला माहितीच आहे. काही गाणी देखील या कोजागरी पौर्णिमेच्या निमित्तानं व्हायलाच हवीत. खरं तर कवींना जितका चंद्र प्रिय आहे तितकाच तो सिनेसृष्टीचा देखील आवडता आहे. आणि म्हणूनच या चंद्रावरती अनेक अजरामर अशी गाणी आजवरती चित्रित झालेली आहेत. आजच्या या खास पौर्णिमेला आशाताईंच्या आवाजातलं शारद सुंदर चंदेरी राती हे गाणं तर यायलाच हवं. शांता शेळकेंनी लिहिलेल्या या गीताला आशाताईंनी 4 चांद लावलेले आहेत. ऐकूयात हे गीत सावनीच्या आवाजात. शारद सुंदर चंदेरी राती, ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवित साजणा झुलप मला, साजणारे मोहनारे ऐकणारे, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी, सगळे सोयरे मी सांडील पाठी, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी, सगळे सोयरे मी सांडील पाठी. शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवित साजणा झुलप मला, ला 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 ली ला 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 हा हा ला हा हा ला हा हा ला ला, ला 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 ली ला 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 हा हा ला हा हा ला हा हा ला ला. तेव्हा एखाद्या कवितेला चांगला सूर गोड गळा मिळाला की त्याचं असं सोनं होतं, ते आपण आता बघितलं, ऐकलं, अनुभवलेलं आहे. शशिकांत आणि जितेंद्र दोघांकडे मला यायचंय. तुमच्या लेखणीतून पाझरलेली चंद्रावरची एखादी कविता, या घडीला वाटतंय की ही माझ्या हातून घडलेली सर्वोत्तम चंद्रावरची कविता आहे अशी? चंद्र म्हणजे प्रियशी म्हटले की चांदण्या ह्या सारख्या मनात असतातच म्हणा.
माझ्या मनाच्या आकाशाला जिने चांदणीहून नेहमीच उजळतं ठेवलंय. वा. तिची ही कविता आहे. कविता अशी आहे. इर्शाद. एका श्वासाच्या कुशीत दोघ मिळून नांदूया. वा वा वा. एका श्वासाच्या कुशीत दोघ मिळून नांदूया. आठवणीच्या फांदीला नवघरट बांधूया. वा 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 वा. आठवणीच्या फांदीला नवघरट बांधूया. काही क्षणांचे गुपित तुला सांगायाचे आहे. मुक्या मनाचे पैंजण पायी बांधायाचे वा 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 आहे. वा. मुक्या मनाचे पैंजण पायी बांधायाचे आहे. एकांताच्या सांज वेळी रूप तुझं आठवतो. एकांताच्या सांज वेळी रूप तुझं आठवतो. काळजाच्या पापणीत सय तुझी साठवतो. वा. काळजाच्या पापणीत सय तुझी साठवतो. तुझ्या आठवांची ओल खोल डोळ्यात दाटू दे. वा. तुझ्या आठवांची ओल खोल डोळ्यात दाटू दे. जीव लग झाला जीव तुला पला वाटू दे. आहा, आहा, क्या बात. जीव लग झाला जीव तुला पला वाटू दे. तुझ्या आठवांची झळ कवटाळ तो उराशी. सांज परतून येते पुन्हा आपल्या घराशी. आहा, आहा, क्या बात. सांज परतून येते पुन्हा आपल्या घराशी. तुझ्या मनाच्या कपाळी माझं कोरलेलं नाव. तुझ्या मनाच्या कपाळी माझं कोरलेलं नाव. माझ्या अंगणात जाळ तुझा चांदण्याचा आहा, आहा, क्या बात गाव. आहे. पोरी चांदण्याचा गाव तुझा चांदण्याचा गाव. वा 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 अप्रतिम वा. अप्रतिम. यामिनीकडून खूप दाद मिळते, तिच्याकडून ऐकूया की तिला कसं वाटतं. म्हणजे आम्ही असं होतं की आम्ही कवी संमेलनांमध्ये नेहमी एकत्र असतो आणि असं होतं की आता आपण स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतोय पण कधी कधी असं होतं की माईकची अरेंजमेंट नसते किंवा श्रोत्यांना लांबपर्यंत ऐकू येत नाही तर त्यावेळेला पहाडी आवाज लागतो. मग तेव्हा जितेंद्र सारखी मंडळी आम्हाला लागते की विदाऊट माईक गाणारी ही सगळी मंडळी असतात. आणि त्या आवाजातला दर्द म्हणजे कवितेतला शब्द आहे ना त्याचा तुम्हाला जो गर्भित अर्थ पोहोचवायचा आहे त्याला तसा आवाज लाभला ना त्याच कवीचा तर ती कविता म्हणजे सच्चेपणानं आहे तशी आमच्यापर्यंत पोहोचते. आणि ज्यांना कविता कळत नाही त्यांना पण ती मग म्हणूनच आपलीशी म्हटलं वाटते. की आहे तशी आमच्यापर्यंत ती पोहोचते. आणि तुमची ही कविता ऐकत असताना मला नारायण सुर्वेंचे कवितेतले 2 ओळी मला आठवल्या की शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. वा वा. म्हणजे मला आता बोलताना देखील अंगावर शहारे आले की चंद्रात प्रियसी दिसते आपल्याला, चंद्रात आपल्याला प्रणय दिसतो पण चंद्रात भाकरी दिसते गरीबाला. चंद्र सगळ्यांचा आहे मात्र प्रत्येक जण त्याच्याकडून काय घेत असतो त्याला काय मानत असतो ते त्याच्या शब्दातून आपल्याला कळत असतं. तुमच्याकडून ऐकायला हवे तुम्ही चंद्रात नेमकं काय बघता की तिला शोधता. मुळात त्याचं नावच शशी आहे शशी आहे. त्याच्यामुळे तो स्वतःवरच कविता करत सुटला तरी शोधण्यापेक्षा दिलेला जास्ती चांगला असतो चंद्र. अच्छा. वा वा वा. तर चंद्रामध्ये मला काय वाटतं किंवा माझ्या बाबतीत मला काय वाटतं असं सांगायला आवडेल मला. आणि मग शेर असा आहे की ठीक आहे. सांगणेही तुझे मागणेही तुझे, वा वा. सांगणेही तुझे मागणेही तुझे, मी मिठी मारता लाजणेही तुझे. वा वा वा. सांगणेही तुझे मागणेही तुझे, मी मिठी मारता लाजणेही तुझे. चल पुन्हा पेटू मख्ख काळो कहा, चल पुन्हा पेटू मख्ख काळो कहा. चांदवा ही तुझा चांदणे ही आहा, तुझे. आहा, क्या बात आहे, क्या बात. चल पुन्हा पेटू मख्ख काळो कहा.
चांदवा ही तुझा, चांदणे ही तुझे. आणि मग अशी गजल येते की चंद्र चांदणे सारे काही, चंद्र चांदणे सारे काही, विसर म्हणाली सारे काही. अरे 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 चंद्र चांदणे तारे काही, विसर म्हणाली सारे काही. आणि शेर आहे की दुःखावरती फुंकर मारू, की दुःखावरती फुंकर मारू, क्षणवेचू हसणारे काही. दुःखावरती फुंकर मारू, क्षणवेचू हसणारे काही. आणि प्रेमाने डोळ्यांच्यासाठी, प्रेमाने डोळ्यांच्यासाठी दिलेत अश्रू खारे काही. प्रेमाने डोळ्यांच्यासाठी दिलेत अश्रू खारे काही. आणि सोपे असेल उत्तर तर मग, हा सोपे असेल उत्तर तर मग, प्रश्न पडो सुटणारे काही. क्या बात. सोपे असेल मोठा शेर आहे. उत्तर तर मग, प्रश्न पडो सुटणारे काही. आणि कोण थांबतो कोणासाठी, कोण थांबतो कोणासाठी, गेले पण जाणारे काही. क्या बात. क्या कोण थांबतो कोणासाठी, गेले पण जाणारे काही. आणि या गझलचा शेवटचा शेर असा आहे की फक्त रिकामे साचे होते, फक्त रिकामे साचे होते, शोधून घ्या देवारे काही. वा 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 मुकरर मुकरर. फक्त रिकामे साचे होते, शोधून घ्या देवारे काही. चंद्र चांदणे तारे काही, विसर म्हणाली सारे काही. शशिकांत, तुझ्या लेखणीच्या प्रेमात किती जणी आहेत? काही आकडा आमच्यापर्यंत प्रेमातही विचार. ना आता चॅनलचं नावच न्यूज 18 आहे. नाही, पण आता तुझी ही कविता आणि तुझे हे भाव ऐकून या म्हणजे न्यूज 18 लोकमत बघणाऱ्या कित्येक जणी तुझ्या कवितेच्या प्रेमात नक्कीच पडलेल्या असतील. उद्या त्याच्या फ्रेंड रिक्वेस्ट वरती भरमसाठ हो. वाढ होणार आहे. तशी ती गोष्ट 5,000 ची लिमिट क्रॉस झालेली आहे. अच्छा अच्छा. तर याच नोटवरती आपण पुन्हा एकदा सावनी रवींद्रकडे जाऊयात, कारण असंच एक गाणं आहे, चंद्र आहे साक्षीला. 1978 सालातलं जगदीश खेबुडकर यांनी हे लिहिलेलं गाणं आणि आशाजी सुधीरजींनी गायलेलं हे सुमधुर असं गाणं आजही आपल्याला तितकंच भावतं. सावनी रवींद्र आपल्यासोबत आहेत आणि आपण तिच्या गोड गळ्यातून ऐकूयात हेच सुरेल गीत. पान जागे फूल जागे, भावनयनी सागरा, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, स्पर्श रेशमी हा शहारा बोलतो, सूर हा ताल हा जीव वेळा डोलतो, रात राणीच्या फुलानी देह माझा चुंबेला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. क्या बात आहे. म्हणजे अशी गाणी ही साधारण 50 वर्षापूर्वी झालेली ही जी गाणी आहेत ती आज पण 2018च्या काळामध्ये पण आपल्याला तेव्हा गुणगुणावीशी आपण जन्माला वाटतात. देखील आलेलो आलेलो नव्हतो यामिनी, तर पण त्यामुळे तीही गाणी आपल्याला आपलीशी वाटतात. वाटतात. तर तसंच कुसुमाग्रजांनी पण एक खूप छान लिहिलं होतं चांदण्या आणि चंद्रावरती की स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, काळ्या मेघ खंडा सत्या किनारती निळ्या धारा, स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. आणि पुढे बघा की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. म्हणजे अशा मीटर मधल्या कविता किंवा तेव्हाच्या ज्या कवितांची गोडी आहे ती अजून पण आपण आपल्या कवितांमध्ये आणण्याचा आपला कवींचा नेहमीच प्रयत्न असतो.
परत मकरंदकडे येतोय. मकरंद, आता काहीतरी तुझी वेगळं. पुढची काहीतरी वेगळी कविता आम्हाला ऐकायला खूप आवडेल. चांदणं वयात येतं. वा वा, वा नवीन कॉन्सेप्ट. हा जरा असं वा. की उन्हावर चांदणे पडले, उन्हावर चांदणे पडले, दिवे गंधाळले होते. वा वा. उन्हावर चांदणे पडले, दिवे गंधाळले होते, तिने वेणीत चाफ्याचे उखाणे माळले. ऐक, चाफ्याचे उखाणे. वा तर वा. हा असंच एक तो ही असंच मी शेर मुद्दा म्हणून टाकला. ते काही गझलवाले करतात ना, आधी एक शेर गझलवाले गझलवाले सुरुवातच अशी तर आणि नंतर मग मी मगाशी जे म्हणालो चांदणं वयात येतं की अजून चांदणे वयात. आता वयात आलेल्या चांदण्यात बऱ्याच गोष्टी होत आहेत. तो रोमॅन्टिकनेस, तो प्रणय, तो मांडायचा थोडासा प्रयत्न केलाय की अजून चांदणे वयात कोवळी अजून रात. वा वा. अजून चांदणे वयात कोवळी अजून रात, मिठीतल्या मिठीतही अजून श्वास येत जात. आहा, क्या बात आहे, क्या बात आहे. अजून झोपला जरी, अजून झोपला जरी, कुशीत गुंफल्या सरी, अजून तेच गीत चांद गातसे कुठेतरी. वा वा. अजून मोकळ्या बटा, अजून स्पर्श चोरटा. वा वा. अजून मोकळ्या बटा, अजून स्पर्श चोरटा, अजून ओठ दाबले तरी ही क्षण सुटा सुटा. वा 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 वा. अजून पापणीत जाग, काळजात ऊब आग. आहा, क्या बात आहे. अजून पापणीत जाग, काळजात ऊब आग, सूर संपले तरी अजून जागतात राग. वा वा वा. अजून मोगरा मनात, गंध श्वास एक जात. वा. अजून मोगरा मनात, गंध श्वास एक जात, जपून ठेव रातही अजून चांदणे वयात. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे प्रणय, चांदण्यांचे चांदणं, चंद्र, ही गोष्ट. प्रणय या गोष्टी म्हणजे एक अविभाज्य भाग आहे या सगळ्या निमित्तानं. आणि कोजागिरी पौर्णिमा, त्या निमित्ताने येणारी रात्र, त्यानंतर केशर बदामाचं दूध आणि त्यानंतरचं जागरण, आणि त्यात अशी जर काव्य मैफल रंगली तर झोपावं कुणाला वाटतं. आणि मुळात तुला मग कवितांच्या मैफिलीला पण यावंसं यावंसं वाटेल. खरं तरी माझी पहिली अशी काव्य मैफल आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष मी सहभागी झाली आणि इथे बसून या सगळ्या कवितांचा आनंद घेणं ही एक वेगळी मेजवानी असते. मला तुमच्या आवाजात अजून काहीतरी चंद्राबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. खरं तर ती मनामध्ये जेव्हा निरपेक्षपणे उजळते ना, तिची एक वेगळीच कविता होते. वा. तिच्यामध्ये मग आपला स्वार्थ कुठलाच नसतो, त्या अर्थाची अशी कविता. कोरड्या मनाचा मोहरला मळा, कोरड्या मनाचा मोहरला मळा, तुला बोलावतो हा ऋतू कोवळा, वा वा. तुला बोलावतो हा ऋतू कोवळा, मोहरल्या मनी साद गंधाळते, मोहरल्या मनी साद गंधाळते, तुलाही मलाही याद सांभाळते, तुलाही मलाही याद सांभाळते, ओढीलाही गोड लागला हालळा, ओढीलाही गोड लागला हालळा, तुला बोलावतो हा ऋतू कोवळा, ओल्या श्वासामध्ये तू अशी नांदते, ओल्या श्वासामध्ये तू अशी नांदते, हे नाते मनाचे तू पुन्हा सांदते, हे नाते मनाचे पुन्हा तू सांदते, आठवांच्या उरी मिलनाच्या कळा, आठवांच्या उरी मिलनाच्या कळा, तुला बोलावतो हा ऋतू कोवळा, क्या बात आहे. तुला बोलावतो हा ऋतू कोवळा, तुझ्या लाजण्याने लाज ही लाजते, क्या बात आहे, क्या बात आहे. तुझ्या लाजण्याने लाज ही लाजते, तुला भेटण्याची आस का लागते, तुला भेटण्याची आस का लागते, तुला भेटण्याची
आस का लागते गुलाबी मिठीचा रंगू दे सोहळा गुलाबी मिठीचा रंगू दे सोहळा तुला बोलावतो हा ऋतू कोवळा पापणीला फुटे आठवांचा झरा पापणीला फुटे आठवांचा झरा पापणीला फुटे आठवांचा झरा तुझी वाट पाही मनाचा उंबरा तुझी वाट पाही मनाचा उंबरा निरोपाच्या वेळी दाटतो कागळा निरोपाच्या वेळी दाटतो कागळा तुला बोलावतो हा ऋतू कोवळा हा ऋतू कोवळा हा ऋतू कोवळा. अप्रतिम अप्रतिम. म्हणजे तुमच्या या सगळ्या कवितांमुळे कोजागिरी पौर्णिमेला एक वेगळा साज येतोय. अगदी नितळ स्वच्छ अशा कविता. चार उत्तम शब्द. तर याच नोटवरती आता कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक आपल्याला घ्यावा लागतोय. लगेच परत येतोय. बघत रहा चंद्र आहे साक्षीला. चांदण्यात फिरताना चांदण्यात फिरताना माझा धरलास हात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे आवरही सावरही चांदरा 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 चांदण्यात फिरताना माझा धरलास हात निजलेल्या गावातून आले मी एकटीच निजलेल्या गावातून आले मी एकटीच दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच पडले मागे कधीच ह्या इथल्या तरू छाया पण सारे जाणता जाणता चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. चंद्र आहे साक्षीला या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. चंद्र आणि प्रणयाचं एक अतूट नातं जे सुरेश भट हे यांनी शब्दात बद्ध केलेलं होतं, बांधलेलं होतं, ते आता आपण सावनीच्या आवाजात ऐकलं. मात्र चंद्र, प्रणय, प्रेम, ती या पलीकडे देखील चंद्र आणि इतर नाती देखील आहेत. सुनीताजींच्या कवितांमधून ती कधी कधी बघायला मिळतात. सुनीताजी, जसं तू आता म्हणालीस की नारायण सुर्वेंचं भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी गेली, तर वेगवेगळ्या तर चांदणं आणि मुलीचा एक संदर्भ आहे की मुलीला त्या चांदण्यांमध्ये काय वाटतं त्या संदर्भाने माझी एक कविता आहे. अशाच एका भरल्या तिन्ही सांजेला कुण्या आईबाईनं माझ्या आईच्या भरल्या कपाळावरचं कुंकू पुसलं. अशाच एका भरल्या तिन्ही सांजेला कुण्या आईबाईनं माझ्या आईच्या भरल्या कपाळावरचं कुंकू पुसलं. चुडा फोडत तिने हंबरडा फोडला. मी भेदरले. कुणीतरी जवळ ओढून घेत मला म्हणालं, पोरी बाबा गेला तुझा. आभाळच कोसळलं बघ. पण त्या अजाणत्या वयाला कुठे कळत होतं आभाळ कोसळणं म्हणजे काय असतं ते. हळूहळू ते समजत गेलं आईच्या कोरडावलेल्या पाण्यातून आणि जगाच्या चांगल्या वाईट नजरांतून. त्यानंतर कसलाही हट्ट नाही की फुलपंखी स्वप्न नाही. त्यानंतर कसलाही हट्ट नाही की फुलपंखी स्वप्न नाही. पोरकेपणाच्या शाळेत मन मारायचं कसबही शिकून घेतलं जगायची गरज म्हणून.
पोरकेपणाच्या शाळेत मन मारायचं कसबही शिकून घेतलं जगण्याची गरज म्हणून. मी कुतूहलाने विचारायचे आईला, आई बाबा कुठे गेला ग? ती दूरवर आभाळाकडे बोट करून म्हणायची, तिथे गेलाय तुझा बाबा. तेव्हापासून आभाळाकडे मी एकटक बघत बसायची. मला आखो का तारा म्हणणाऱ्या बाबाला शोधत. पण बाबा कधीच परत आला नाही आणि त्याची कमी कशानंही भरून आली नाही. म्हणूनच आजही चांदण्यांनी भरलेलं आभाळ डोळे भरून पाहताना मी विचारते बाबाला. बाबा सांगणारे चांदण्यांनी कुठे जायचं आभाळ कोसळलं. क्या बात आहे. बाबा चांदण्यांनी कुठे जायचं आभाळ कोसळलं. क्या बात आहे. म्हणजे इतकी दुखरी छटा आणि एका मुलीला आपला बाप त्या चांदण्यांमध्ये त्या चंद्रामध्ये दिसतोय. म्हणजे एक वेगळी कल्पना. लहान मुलांना चांदोमामा वाटतो, त्याला ती त्या चंद्रात झोपवणारी त्याची दिसते. आई म्हणजे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. इथपासून आपण जी आणि चंद्राची आपला बाप हरवलेली एक मुलगी त्या चांदण्यांमध्ये चंद्रामध्ये आपल्या बापाला शोधत असते. म्हणजे अंगावरती शहारा आला त्या शेवटच्या 4 ओळी ऐकताना. खरंच खूप खूप सुंदर. या माझी स्वतःची कविता आहे, म्हणजे माझ्या आयुष्यावरची कविता आहे. क्या बात आहे. त्याच्यामुळे क्या बात आहे. या मिनी आता या थोड्याशा लहानपणीच्या आणि मुलगी आणि बाबांच्या नात्यातून थोडासा रिव्हर्स बाहेर येऊ. घेऊन आपण परत त्या चंद्राकडे चंद्राकडे जाऊया. तर माझी कविता अशी आहे की रात्रीची मैफिल समेवर येऊन थांबत असताना चंद्र भैरवी गाऊ लागतो. रात्रीची मैफिल समेवर येऊन थांबत असताना चंद्र भैरवी गाऊ लागतो आणि मग आभाळ पुन्हा एकदा कोरडं. तुला हव्या असणाऱ्या रातराणीचा गंध पाझरत असताना मला आवडणारा पारिजात मात्र उमलत असतो. क्षितिजावरच्या सावल्या धुसर पिवळ्या होऊ लागतात. सारं रान थंडगार होऊन जातं. गारवा भरून जातो दाही दिशांमध्ये आणि अशा वेळी पहाट जागी होत असते. निघून जाणारा काळोख आणि येऊ पाहणारी किरण यांनी मंतरलेला आसमंत तितकाच मोहक आणि लोभसवाणा. पहाटेच्या आधीचे चांदण स्पर्श आणि पहाटे नंतरची सोनकिरण यांचे अर्थ समजण्यासाठी आधी पहाट जगून घ्यावी लागते. याचे अर्थ समजून घेण्यासाठी आधी पहाट जगून घ्यावी लागते आणि त्यानंतर मग अनुभवता येईल सोन्याची भूपाळी आणि सूर्याचं आभाळ. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं चंद्राच्या या वेगवेगळ्या छटा कवितेतून आज आपण टिपतोय. आणि इतक्या छटा म्हणजे आपण म्हणजे खऱ्याखुऱ्या चंद्राच्या देखील आज बघितलेल्या नसतील. तुला डझनभर चंद्राच्या अशी वेगवेगळी रूपं आज बघायला होलसेलमध्ये मिळाली. शशीकडे यायचं. शशी स्वतःवरती कविता केलीस, आता थोड्याशा वेगळ्या छटा तुझ्याकडून आम्हाला ऐकायच्या. नक्की ऐक. इरादा तसा फार वाईट नाही, जरी वाटला हा भला या बुरा. इरादा तसा फार वाईट नाही, जरी वाटला हा भला या बुरा. खुनी रात्र आहे असे वाटल्याने पुन्हा ठेविला मी उशाला सुरा. इरादा तसा फार वाईट नाही, जरी वाटला हा भला या बुरा. खुनी रात्र आहे असे वाटल्याने पुन्हा ठेविला मी उशाला सुरा. आणि शेरा की किती शुभ्र आहे, किती शांत आहे, शशी तोच अन तोच तर चांदवा. किती शुभ्र आहे, किती शांत आहे, शशी तोच अन तोच तर चांदवा. किती चंद्र लपलेत माझ्या बदे बघ, तुला का हवा चांदण्यांचा चुरा. तुला का हवा चांदण्यांचा चुरा. आणि गजल असे की सुगावा लागला होता तुझा आधीच डोळ्यांना. सुगावा लागला होता तुझा आधीच डोळ्यांना, तुला पाहू न शकलो खंत आहे हीच डोळ्यांना. सुगावा लागला होता तुझा आधीच डोळ्यांना, तुला पाहू न शकलो खंत आहे
हीच डोळ्यांना किनाऱ्यावर अचानक वाढले याच्यामुळे पाणी. किनाऱ्यावर अचानक वाढले याच्यामुळे पाणी, किनाऱ्यावर रिते केले तुझ्यासाठीच डोळ्यांना. किनाऱ्यावर अचानक वाढले याच्यामुळे पाणी, रिते केले किनाऱ्यावर तुझ्यासाठीच डोळ्यांना. आणि इथे मी पापण्यांवरती दिला ताबा असा काही, की इथे मी पापण्यांवरती दिला ताबा असा काही, निरंतर वाहण्याची लागली घाईच डोळ्यांना. आणि एक शेर असा की तुझ्या इतके मला पूर्वी कुणी सांभाळले नाही, क्या बात आहे, क्या बात आहे. की तुझ्या इतके मला पूर्वी कुणी सांभाळले नाही, तुझ्या नंतर कसे व्हावे भीती याचीच डोळ्यांना. तुझ्या इतके मला पूर्वी कुणी सांभाळले नाही, तुझ्या नंतर कसे व्हावे भीती याचीच डोळ्यांना. आणि तुझ्या नंतर तुझ्या वाटेवरी नुसत्या दिल्या हाका, की तुझ्या नंतर तुझ्या वाटेवरी नुसत्या दिल्या हाका, तुझ्या इतकी कुणाची ओढही नाहीच डोळ्यांना. आणि एक शेर असा आहे की मला डोळ्यातून माझ्या कुणीही वाचले नाही, की मला डोळ्यातून माझ्या कुणीही वाचले नाही, कुणी वाचेल तर मग वाचेल आईच डोळ्यांना. मला डोळ्यातून माझ्या कुणीही वाचले नाही, कुणी वाचेल तर मग वाचेल आईच डोळ्यांना. आणि शेवटचा शेर असा आहे की मला दिसले असे काही तुला जे वाटले नाही, मला दिसले असे काही तुला जे वाटले नाही, पुढे नशिबातही आले तुझे नाहीच डोळ्यांना. पुढे नशिबातही आले तुझे नाहीच डोळ्यांना, सुगावा लागला होता तुझा आधीच डोळ्यांना, तुला पाहू न शकलो खंत आहे हीच डोळ्यांना. सुंदर सुंदर सुंदर. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. एवढी सगळी काव्य मैफल ऐकल्यानंतर मला 4 ओळी माझ्या नाहीयेत, गोव्याच्या एक कवयित्री आहेत राधा भावे, त्यांच्या त्या ओळी मला तुम्हाला ऐकवायच्या आहेत की रात्र का मलूल ही असून चांदणे, ठेवले असे कुणी मिटून चांदणे, तारका पल्याड दूर दूर जायचे, वाट पाहते तिथे अजून चांदणे. पुढच्या 2 ओळी अजूनही मला शहार येते बोलायच्या आधीच. आसवे पुसायला दिला रुमाल तू, आसवे पुसायला दिला रुमाल तू, ठेवले घडीत मी जपून चांदणे. म्हणजे राधाजींना मला इथून थँक्यू म्हणायचंय की प्रत्येकीच्या मनातली भावना तुम्ही म्हणजे प्रत्येकापर्यंत या शब्दांच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. आजची कोजागिरी पौर्णिमा आहे, ती तुम्हा सगळ्यांनी म्हणजे अमृता समान गोड केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप असं गोड शब्द आहेत, पण माझ्याकडे वेगळे कोणते शब्द नाहीये. या कार्यक्रमात आता इथे आपण थांबणार आहोत, मात्र त्याआधी ग दी माडगुळकरांचं एक गीत आहे, ते वेगळीच मोहिनी घालतं. सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी सुधीर फडकेंच्या चालीला योग्य असा न्याय दिलेला आहे आणि म्हणूनच आजही हे गाणं आहे ते आपल्या ओठांवरती सहज रुळतं. हे कुठलं गाणं आहे ऐकूयात सावनीच्या आवाजात. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी, नवीन आज चंद्रमा, अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी, यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी, घरन प्रीत कुंजहा, बैसये सुहासिनी, बैसये सुहासिनी, नवीन आज चंद्रमा. तेव्हा या सुंदर अशा कार्यक्रमाचा इतका सुरेल शेवट होतोय आणि सगळ्यांना मला धन्यवाद म्हणायचे आहेत की कोजागिरी पौर्णिमा आहे, तिला 4 चांद तुम्ही आज लावलेले आहेत इथे येऊन. तुमच्या या कवितांच्या माध्यमातून ही मैफल इतकी सुंदर तुम्ही रंगवलीत, खरंच खूप खूप आभार. थँक्यू. आणि याच नोटवरती आता कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.